या ठिकाणी सर्व पत्रकार मित्रांनो, आज तुमच्या माध्यमातून या ठिकाणी शरद सहकारी बँकेची एक पुन्हा एकदा लेखाजोखा मांडण्याचा एक योगायोग आहे। अतिशय सक्षम असणारी आपली बँक आणि नुकतीच एजीएम देखील सभासदांनी खूप आनंदात आणि समाधानाने या ठिकाणी पार पडली। त्या ठिकाणी संपूर्ण अहवाल वाचला गेला, अहवालाचं वाचन केलं गेलं। अहवाल हा सर्व सभासदांना पोच केला गेला होता। अहवाल प्रिंटेड पोस्टाने आणि त्याच पद्धतीने आजच्या आधुनिक काळात हा उपलब्ध असलेल्या नंबरवर किमान 2 वेळा व्हॉट्सअपवर हा अहवाल पाठवून त्या अहवालाविषयीच्या ज्या चर्चा असतील आणि आपल्या बँकेच्या प्रगतीच्या लेखाजोखा मांडण्यासाठी तो एक मी तर त्या एजीएमला मांडता येईल, सगळ्या सभासदांचा एक आशीर्वाद घेऊन, एक स्फूर्ती घेऊन ही संस्था ज्या कैलासवासी दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटलांनी दूरदृष्टीने स्थापन केलेली आहे आणि त्याच्यासाठी ज्या सभासदांनी या ठिकाणी आम्हाला नामदार दिलीप वळसे पाटलांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निवडून दिल्यानंतर जो 5 वर्षाचा कारभार दरवर्षी आम्ही मांडत आहे तो अतिशय पारदर्शकपणे या ठिकाणी मांडला जातो आणि जितका त्या अहवालाच्या माध्यमातून जितक्या अधिकाधिक माहिती ज्या गरजेच्या नसतात त्या सुद्धा आम्ही म्हणजे ज्या ऑडिटर किंवा याच्या बाइंडिंग नसतात त्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन सुद्धा आम्ही त्या सर्व गोष्टी उपलब्ध करून देत असतो। त्याच्यातील काही प्रश्नोत्तर कोणाचे असतील तर त्यांनी बँकेकडे एजीएमच्या आधी 7 दिवस आधी, नाही जमलं तर 3 दिवस आधी जर त्या ठिकाणी जर दिली आम्हाला, कारण जवळपास 4000 करोडचा एकंदर व्यवहार या बँकेचा असताना तुम्ही अचानक त्या ठिकाणी काही विचारा आणि ती माहिती त्या ठिकाणी तुम्हाला देण्यास विलंब लागला तर त्याच्यातून वेगळा असा हे जायला नको म्हणून ही एक संधी असते आणि आम्ही आणि तुम्ही हे सर्व शेवट संस्थेच्या हिताकरता काम करत असतो। त्यामुळे तुम्हाला आणखीन जेवढं जास्त बँकेच्या चौकटीत असणाऱ्या गोष्टी आहेत त्या ज्या लागतात, बँकेचा तो सभासदाचा अधिकार आहे तो या ठिकाणी समाधान करण्याचा, पूर्ण करण्याचा मानस या ठिकाणी आमच्या चेअरमन या नात्याने, संचालक बोर्ड या नात्याने असतो। पण तरी देखील काही लोकांनी त्यावेळेला तिथे प्रश्न विचारल्यानंतर मी तिथे एजीएम मध्ये सांगितलं होतं की कुणालाही त्या ठिकाणी अनुत्तरित मी पाठवणार नाही, पुन्हा कुठल्याही प्रश्नाला या ठिकाणी बगल देण्याचं काही कारण नाही। परंतु काही या बँकेचे त्यांना काय मी म्हणावं काही माहीत नाही, पण हितचिंतक म्हणावं तर कशा पद्धतीने म्हणावं ते समजत नाही। त्यातले राजकीय विषय बाजूला आहे, व्यक्तीच्या माझ्याविषयी काही जर असेल तर त्यांनी ते जरूर मांडावं। पण या ठिकाणी एक खेद मला जरूर आहे की असणाऱ्या 29,000 सभासदांना या ठिकाणी मी त्यांची ती मुलाखत त्या ठिकाणी फिरती पाहतो तर त्यांना काही समजत नाही आणि त्याच्यातलं काही त्यांना उमजत नाही आणि मी पोस्टमार्टम केल्या म्हणजे या 29,000 सभासदांचा हा एक खऱ्या अर्थाने अपमान आहे। त्याला काही समजत नाही आणि केवळ इतकं हीनतेने बोललं गेलं त्याचा मी निषेध व्यक्त करतो, कारण ते जेवतात आणि जातात। तर आज सगळे सदन आहेत, बँकेचा सभासद असताना सगळा माणूस काय काही, पण एक संगत आहे, रंगत संगत ही सहकार्याची पंढरी आहे, सगळ्यांच्या बरोबर तो एक आनंद आपण सगळे घेत असतो। ते काही कोणाचं माझं किंवा कोणाचं असं व्यक्तिशा नसतं, ते या ठिकाणी त्यांच्या सभासदांचं हक्काचं त्या ठिकाणी असतं। त्यामुळे ते तिथे चहा काय पिले किंवा तसं काही करत गेले
पण अशा पद्धतीचे विचार घेऊन निघणार म्हणून हा ना तर त्या संस्थेच्या हिताचा विचार करतोय, ना तर त्या कुठल्या सभासदांचा त्यांना हा कुठला विचार आलेला दिसतोय. पण मी त्याला दोन महत्त्व देतोय. त्यांनी केलेले हे सगळे आरोप, त्यांनी केलेल्या या सगळ्या गोष्टी, याचा बँकेच्या दृष्टीने मला ते महत्त्वाचं आहे. त्यांनी अनेक गोष्टी या ठिकाणी मांडलेल्या आहेत. तर त्या मांडलेल्या असताना त्यांनी सांगितले की बँकेचा नफा हा 9 कोटी आहे. तर तुमच्या सगळ्यांच्या समोर मी पुन्हा एकदा अहवाल देतो. अहवालात जर तुम्ही पाहिला तर आमचा ग्रॉस नफा जो आहे आपल्या बँकेचा हा जवळपास 33 कोटी रुपये आहे आणि नेट नफा तो त्या ठिकाणी 17 कोटी रुपये आहे. हा 9 कोटी रुपयाचा कुठून आकडा यांनी आणला तो मला समजत नाही, पण तो ऑडिटरांनी या ठिकाणी मान्य केलेला आहे. आणि ऑडिटरांनी बरोबर असताना देखील रिझर्व्ह बँकेला या ठिकाणी आम्ही आधी सबमिट करतो आणि मग त्यांच्या डायरेक्शननुसारच पुढे हा जाहीर केला जातो. म्हणजे सुरुवातीलाच या ठिकाणी त्यांनी दिशाभूल केलेली आहे. आणि दुसरे त्या ठिकाणी परत गोष्ट सांगितलेली आहे की तुमच्या नफ्यामध्ये जे आहे ही या ठिकाणी जर वाढ पाहिजे तर ती तशी झालेली नाही. तर या ठिकाणी तुम्ही नफ्याची वाढ जी आहे तर ती गेल्या वर्षीच्या तुलनेने पहा, गेल्या 3 वर्षाच्या तुलनेने पहा. बँकेची प्रगती हे महत्त्वाचं आहे. बँकेची लास्ट इयर पेक्षा जी यावर्षीची ग्रोथ आमची जी आहे ती जवळपास 16-17% ग्रोथ आहे. आणि 16-17% ग्रोथ असताना त्यांना ती कशी मानली नाही, कारण त्या आकडे त्या ठिकाणी मागच्या 5 वर्षाची दिलेले असतात देखील त्यांना ते योग्य समजलं नाही का काय त्यांना बोलायचं ते समजलं नाही. परंतु बँकिंग जे आहे शरद सहकारी बँक आज सहकारी बँकांना राज्यांमध्ये किंवा देशामध्ये एका बाजूला स्पर्धा आहे खाजगी बँकांची, राष्ट्रीयकृत बँकांची, आणि त्यांच्याबरोबर म्हणजे ते आज जे लोन पाहत आहेत तर त्यांचे लोनचे इंटरेस्ट हे एवढे कॉम्पिटिशनमध्ये आहेत की अगदी ते फोन, मोबाईल बँकिंग आणि अगदी तुम्ही KYC डॉक्युमेंट मोबाईलवर पूर्ण करा, तुम्हाला त्वरेने 7%नी 9%नी असं त्या ठिकाणी कर्ज दिलं जातं. आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी सहकारातल्या अनेक पतसंस्था या ठिकाणी ग्रामीण भागात एक जाळ खूप करून असतात. ते तळागाळातील माणसांना कर्ज उभारणी देत असतात. त्यांच्या असणारी डिपॉझिटची रेट म्हणजे एका बाजूला हायएस्ट डिपॉझिट, त्याला पण डिपॉझिटवाल्यांना पण एक चांगला तोही आकर्षित व्हायला पाहिजे ना, तर त्याला चांगलं इंटरेस्ट असलं पाहिजे. आणि बँकेचा कर्जदार आहे हा क्रीम कर्जदार जो इकडे तिकडे नॅशनलाइज बँकेत किंवा प्रायव्हेट बँकेत जात असताना तो आपल्या बँकेवर कसा आकर्षित राहण्यासाठी बँकेच्या नफ्यापेक्षा बँकेच्या या ग्राहकाला आकर्षित या ठिकाणी करण्यासाठी आणि बँकेला एक योग्य नफा मिळण्यासाठी आम्ही तो केलेला आहे. शेवट फक्त नफा मिळवणं हा उद्दिष्ट नाही, तर बँकेला चांगला ग्राहक आणि आपल्या लोकांना चांगल्या पद्धतीने व्याजाचं या ठिकाणी बेनिफिट भेटलं पाहिजे. म्हणून याचं चांगलं असं नियोजन या ठिकाणी आम्ही एक नाही गेली 3, 4, 5 वर्ष असं एका दिवसात उभं होत नसतं. आणि हे होत असताना आम्ही हा कमीत कमी लक्ष त्याच्यावर चांगल्या बँकिंगसाठी या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून मला मोठा अभिमानानं सांगावं वाटतं की देशातील सहकारी जेवढ्या 1560 काही बँका आहेत आणि 1560 बँकांमध्ये आपली बँक ही यावर्षी देशात 37 क्रमांकावर आहे, पहिल्या 50 मध्ये. हे मोठ्या अभिमानाने मला सांगावं लागतं. मागील वर्षी ते पहिल्या 50 मध्ये 40 नंबरवर होती, 41. ते आता 37 नंबरवर येत आली. हा जो डेटा डिक्लेअर होतो हा कुठल्या RBI या संस्थेकडनं डेटा डिक्लेअर होतो. हा कुठल्या बाकीच्या कुठल्या संस्थेकडनं मी नाही सांगत. मला आमची कंट्रोलिंग बॉडी आहे तिथून येत असते. शेवट प्रगतीचा चार्ट ती बँक त्या ठिकाणी RBI या ठिकाणी पाहत असते आणि त्यानुसार या सगळ्या मांडत असताना माझ्या मित्रांनी आणखी या ठिकाणी दुसऱ्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की
तुम्ही नफा कमावण्याच्या दृष्टीने आणि अतिशय व्यक्तिशः किंवा तुम्ही आंध्र राज्यामध्ये इन्व्हेस्ट केलेले आहे, तर त्यांनी या अहवालात म्हणजे दुसऱ्याला समजत नाही असं जाहीर करून जेव्हा 14 राज्यांमधल्या प्रत्येक राज्याची एक इन्व्हेस्टमेंट असते ज्याला केंद्र सरकारचे बॉन्ड सपोर्टिंग असतात आणि 14 राज्यांमध्ये आम्ही या ठिकाणी बँकेने इन्व्हेस्टमेंट केलेले. बँकाला इन्व्हेस्टमेंट करायला जे आहे केंद्राच्या गॅरंटी असलेल्या राज्यांमध्ये किंवा तशा प्रकल्पामध्येच करता येतात. आम्ही 14 राज्यातून एक राज्य आम्ही त्या आंध्रच फक्त शोधून काढलं आणि त्या तिथे आणि एका बॉन्डवर आम्ही 5 ते 10 कोटीच्या वर 15 कोटीच्या वर इन्व्हेस्ट करू शकत नाही. म्हणून प्रत्येक वेळा त्या ठिकाणी ऍडिशनल हे करावं लागतात. पण अशा प्रकारचा आरोप करून सभासदांना दिशाभूल करायचं आणि अर्धवट माहिती देऊन त्या ठिकाणी बँकेची बदनामी करायची, याच्यातून हे बँकेचे कुठल्या पद्धतीचे हितचिंतक मला समजत नाही. परंतु असं करणं हे सभासदांमध्ये निश्चित दिशाभूल करण्याचे खूप मोठ्या पद्धतीचं आहे. आणि एका बाजूला म्हणताय तुम्ही इन्व्हेस्ट का करत नाही आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणता इन्व्हेस्टमेंटमधूनच आम्ही जवळपास 64 कोटी रुपये 63 कोटी 77 लाख रुपये म्हणजे केंद्र राज्य सरकारी रोखे, इतर बँक गुंतवणूक, कॉल मनी, कमर्शियल पेपर, कॉर्पोरेट बँक, म्युच्युअल फंड, सरकारी रोखे खरेदी विक्री, ट्रेझरी बिल, कमिशन उत्पन्न आणि इतर उत्पन्न 11 कोटी 54 लाख असे 63 कोटी 77 लाख हा एकंदर या व्यवहारातला सगळा व्यवहार आहे. आणि या व्यवहारातून असं व्यक्तीच्या काहीतरी करून बँकेत असं काही चाललेलं आहे. तर आज माझ्या म्हणजे मी त्याही वेळा सांगितलं होतं आणि आजही पुन्हा सांगतो की आमच्यावर बॉडी ही RBIची असती. RBIमध्ये दर महिन्याला आमचा डेटा हा जो असतो हा त्यांच्याबरोबर लिंक असतो, हा त्यांच्या संलग्न या ठिकाणी असतो. त्यामुळं अशा कुठल्याही गोष्टीला चुकीचं काही जर झालं तर सगळ्यात आधी RBI या ठिकाणी सभासदांच्या हिताचा जागरूक असते. त्यामुळं अशा प्रकारचं चुकीचं हे देणं. दुसरे काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी त्या सांगितलेल्या आहेत. आम्ही विनाकारण कर्ज किंवा विनातारण कर्ज, तर बँक कुठलीही विनातारण जे आहे ते आमच्या वेगवेगळ्या स्कीमा ज्या आहेत की 3 लाख रुपयापर्यंत 5 लाख रुपयापर्यंत हा ब्रँच मॅनेजरला पॉवर दिलेला आहे. एखादा व्यावसायिक, एखादा छोटा मोठा व्यावसायिक किंवा नोकरदार माणूस हा त्या ठिकाणी तेवढेच सक्षम 2 गॅरंटर जर घेऊन आला तर ते गॅरंटेड लोन असतं, ते फक्त मॉर्गेज लोन नसतं. त्यामुळे त्यांना काय म्हणायचं मला समजलं नाही. तर बिना तारण दिले, तारण हे 2 गॅरंटर आहेत, त्याची असणारी संबंधित कंपनी असेल, हे सगळे त्याच्या ट्राय पार्टी अग्रीमेंट आणि अशा पद्धतीचं त्या ठिकाणी असं असताना मी तेव्हा पण देखील वार्षिक सर्वसाधारण सभेत सुद्धा म्हटलं होतं की बँकेचा 1 लाख रुपयाचा देखील या ठिकाणी फसवणूक होऊ शकणार नाही. कोणी करत असेल तर चेअरमन या नात्याने मी त्याला प्रत्यक्ष जबाबदार असणारे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की बँकेचा असा कुठलाही व्यवहार चुकीच्या पद्धतीचा नाही आहे. आणि या माध्यमातून त्यांनी 500 का सांगितलं मला माहीत नाही, जवळपास 1800 ते 2200 लोक या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून आपण लोकांना या ठिकाणी दिलेले. त्यातमध्ये खास करून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या योजनेमधून 496 कर्जदारांना 66 कोटी 15 लाख रुपये या ठिकाणी आम्ही कर्ज दिलेलं आहे. आणि अनेक कर्ज जे आहे रिझर्व्ह बँकेचे आम्हाला सगळं सहकारी बँकांना असेल, प्रायव्हेट बँकांना असेल, ही छोटी कर्ज जी आहे 25 लाखाच्या आतली ही तुमच्या एकंदर व्यवहाराच्या 50% एवढी व्हायला हवी आणि त्याला पुढच्या मागच्या 3 ते 4 वर्षाचा टप्पा दिला होता.
त्या ठिकाणी उल्लेख केला गेला आहे की 6 कोटीवरनं 37 कोटी झालेले आहेत. तर तसं बँकेच्या अहवालात आम्ही कुठं पाहिलेलं नाही की आम्ही असं कुठे लिहिलेलं आहे. पण त्यांच्या भाषेत हे काय हे केलेलं आहे. तर एकंदर तो त्या वर्षात जो व्यवहार झालेला आहे म्हणजे दरवर्षी वाढ होती, त्याच्यातून प्रत्यक्षात 6 कोटी 16 लाख रुपये ही इतकीच वाढ झालेली आहे. आणि ही माझ्या मते ही कमी वाढ झालेली असुरक्षित कर्ज ते त्यांनी सांगितले की 7 कोटीवरून 37 कोटी वगैरे. पण ठीक आहे, ते मी सांगतोय तुम्हाला अगदी बँकेच्या स्टॅट्युटरी ऑडिटर MD या ठिकाणी बसले असताना मी 6 कोटी वाढलेली. पण एकंदर त्या सगळ्या कर्जामध्ये सुद्धा एकंदर कर्जाच्या तुलनेने अगदी 0.4 देखील ते थकीत नाही. 0.004 म्हणजे याचा अर्थ तुम्ही घेता की हे लहान माणसांना दिलेले कर्ज, प्रत्येक माणसांना दिलेले कर्ज हे किती उपयुक्त या ठिकाणी दिलेलं. कुठल्या याच्याबरोबर त्यांना तुलना करायची होती मला माहित नाही. पण आणि काही तुलनासारख्या आजूबाजूला पण बँका होत्या. ठीक आहे, त्याही बँकेचं नशीब यांनी त्या बँकेची अशी कंपेअर नाही केली. पण आमच्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या बँकांचा देखील नफा त्या ठिकाणी कमी आहे. आणि खूप कमी काळात RBIने आपल्याला या सगळ्या गोष्टीतून मदत करून पुढे त्या ठिकाणी करत असताना अशी कुठलीही घटना नाही की जेणेकरून राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील हे सहकार खात्याचे मंत्री होते. पण त्यांच्याकडनं आम्हाला या ठिकाणी त्यांनी सांगितलं की ते अडचणीत आले होते. पण मुळात सहकार खातं जे आहे महाराष्ट्राचं, देशातील असणाऱ्या सगळ्या सहकारी बँकांना त्या राज्याचं एक गायडन्स या ठिकाणी असतं. त्यातल्या अडचणीतून सोडवणं हे फक्त RBI हे फक्त RBI. त्यामुळे ते सहकार मंत्र्याकडे असल्यामुळे असं झालं तसं झालं या ज्या गोष्टी आहेत त्या एकदम दिशाभूल करणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत. अशी कुठली घटना नाही की आम्हाला त्या ठिकाणी उलट सहकार मंत्री असताना आमचा या ठिकाणी म्हणजे त्यावेळेला साहेब हजर असून देखील आमच्या बाजूने त्या ठिकाणी आम्हाला समोर पुरस्कार देतानाचे फोटो देखील आम्ही 2 वर्षापूर्वी छापलेले माननीय फडणवीस साहेब आणि त्यांनी या ठिकाणी आम्हाला पुरस्कार या ठिकाणी राज्य सहकार खात्याने दिलेला आहे. यावर्षी देखील तो पुरस्कार राज्याच्या सहकार खात्याने दिलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या चर्चा ज्या आहेत मी तुम्हाला बँकेच्या तांत्रिक सगळ्या या ठिकाणी गोष्टी सांगितलेल्या आहेत. बँकिंग ही खूप मोठी त्या ठिकाणी 27 शाखांमधला व्यवसाय जो आहे ही एका आंबेगावातून सुरू झालेली हे आहे. ती उभ्या महाराष्ट्रात या ठिकाणी होत असताना बँकिंगपेक्षा खूप काही या ठिकाणी असताना बँकेच्या माध्यमातून कोविड काळात असेल, दुसऱ्या माळींचा गोष्ट असेल, एक CSR म्हणून ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या खूप जबाबदारीने या ठिकाणी ही बँक पुढे केलेल्या आहे. बँकेच्या खर्चावर देखील ते बोललेले आहेत. आपले सगळ्या मित्रांना आमचं सगळं जीवन एकदम जवळून माहिती आहे. आम्ही संचालक मित्र, संचालक बोर्ड या ठिकाणी फक्त मासिक मिटिंगला असेल, त्या कमिटी मिटिंगला असेल आणि त्याच मिटिंगला या ठिकाणी आम्ही येत असतो. आणि पॉलिसी फक्त पॉलिसीसाठी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी बसलेलो असतो. बाकी बँक कशी प्रोफेशनल चालेल याचा गेल्या 15-20 वर्षात आम्हाला साहेबांच्या गायडन्समुळे की बँकेचे मॅनेजर, बँकेचा लोक त्या ठिकाणी असताना संचालकाची कोणाची शिफारशीची गरज लागत नाही. मला मोठ्या अभिमानाने सांगावं असं वाटतं की एखादं कर्ज मिळवायला कोणाच्या संचालकाची शिफारस लागते वगैरे हे जुन्या काळाचं जे होतं आम्ही सगळ्यात आधी ते हे करून टाकलं की तो माणूस सामान्य दुसऱ्या बँकेत जसं जातो तसा त्या मॅनेजरकडे गेला की तो त्याच्या मेरिटनुसार त्याला कर्ज देणं आणि कर्जाचे देखील टप्पे जे आहेत की 3 ते 5 लाख जे आहेत हे ब्रँच मॅनेजरच्या लेवललाच या ठिकाणी त्याला कर्ज मिळत असतं.
10 ते 25 लाख जे आहे हे देखील या ठिकाणी एक मॅनेजमेंट कमिटीची MD आणि त्यांच्या GM क्रेडिट आणि रिस्क मॅनेजर अशी 3 लोकांची एक कमिटी, त्याच्यातून ते 25 लाख त्यांना ती पॉवर आहे ती डिस्बर्स करण्यासाठी, आणि 25 लाख ते 50 लाख हे जे आहे हे MDच्याकडे ती पॉवर असते. MD त्या याच्यानुसार त्या कर्जाला मान्यता देतात. 50 लाख ते 1 कोटी रुपये हे या बोर्डाची जी पॉवर आहे त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी करत असतो. 1 कोटी रुपयाच्या वरचं जे कर्ज आहे हे बोर्ड ऑफ मॅनेजमेंट, म्हणजे ही बोर्ड ऑफ मॅनेजमेंट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या ठिकाणी एक्सपर्ट डायरेक्टर नेमलेले असतात. त्यांच्या अप्रुव्हलनी ते डायरेक्टर या ठिकाणी असतात. आपले बोर्ड ऑफ डायरेक्टर या अहवालात आहेत. मला खूप अभिमान आहे की अशा पद्धतीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर या बँकेला रिझर्व्ह बँकेने दिलेले आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन की त्यांनी मंजूर केल्यानंतर मग संचालक मंडळ त्याला अप्रुव्हल देत असतं. त्यामुळे इतकी ट्रान्सपरन्सी या बँकेत असताना बँकेच्या अमुक काळात तुम्ही ती कर्ज वाढवली, अमुक मोठ्या व्यक्तींना तुम्ही या ठिकाणी कर्ज माफ केलेलं आहे, तर अशी कुठलीही कर्ज माफी त्या ठिकाणी आम्ही गैरमार्गाने कोणालाही दिलेली नाही. वन टाइम सेटलमेंट जो पार्ट आहे हा महाराष्ट्र सरकारने एक हे दिलेला आहे. सगळ्या बँका या ठिकाणी त्याला स्वीकारलेला आहे. त्या नियमानुसारच या संचालक मंडळाने स्वीकारलेला आहे. आणि मग वन टाइम सेटलमेंटचे जे गायडन्स आहेत त्या इंटरेस्ट रेट प्रमाणे जेवढे पैसे येत असतील त्याच्यापेक्षा जर कमी असले घेतले तर याला जबाबदार जे आहे हे मॅनेजमेंट आणि संचालक बोर्ड असतं. त्यामुळे अशा कुठल्याही पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी मांडू नयेत. वास्तविक आम्ही याच्यात अहवालात मांडलेल्या नव्हत्या. अहवालात ओव्हरऑल ज्या गोष्टी आहेत त्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत. व्यक्तीच्या कुठल्याही बँकेमध्ये केलेला व्यवहार हा त्या व्यक्तीची व्यक्ती स्वातंत्र्य आणि मुक्तता असते. जर तो व्यक्ती जर चुकीचा असेल तर त्याला बँकेने प्रोसिजर प्रमाणे NPA जर झाला तर 101ची नोटीस द्यावा लागते. आणि NPAची आम्ही नाही नोटीस दिली तर आम्हाला 3 महिन्यांनी त्या ठिकाणी विचारणा येते तर हा व्यक्ती तुम्ही क्रमानुसार त्याला त्या प्रोसिजरनी, त्यामुळे त्या प्रोसिजरला कोणालाही मध्ये असं एक्सक्यूज होऊ शकत नाही. आणि अशा आणि बँकिंग जो व्यवहार आहे तो पण सांभाळला जातो. ठिकाणी 101 नंतर जर घटना असेल तर त्याची जाहीर लिलावाची नोटीस असेल आपल्या सगळ्यांच्या वृत्तपत्रातून वगैरे असेल तेव्हा तो बँकेचा थर्ड पार्टी जाऊन बघतो. तोपर्यंत त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कॉन्फिडेन्शियली असतात. त्या व्यक्तीचा व्यवहार जो आहे बँकेशी असणाऱ्या गोष्टी आहेत त्या संचालक मंडळाला देखील त्या ठिकाणी मध्ये मध्ये पाहण्याचा अधिकार असतो. पण माझ्या मित्रांनी या ठिकाणी ज्या गोष्टी खूप अतिशय बाकी सगळ्यांना कळत नाही आणि मलाच कळतं आणि मीच या गोष्टीला पोस्टमॉर्टम केलेला आहे. ठीक आहे, त्यांनी जो पोस्टमॉर्टम केलेला आहे चौकटीच्या बाहेर मी तांत्रिकदृष्ट्या बँकेच्या बरोबर ज्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी मांडायच्या त्या अधिकृत सगळ्या रिझर्व्ह बँकेला जे आम्ही सबमिट केलेलं आमच्या स्टॅच्युटरी ऑडिटरने त्याच्यावर सह्या केलेल्या आहे. आणि या जबाबदारीने या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचं उत्तर देत असताना सभासदाचा हा जरूर अधिकार आहे. पण सभासदाचा या ठिकाणी अधिकाराचा वापर सोडून ज्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी मांडलेल्या आहेत की अहवालाच्या बाहेरच्या गोष्टी त्या ठिकाणी जे बोललेल्या आहेत ते या ठिकाणी क्रिमिनल गुन्ह्यास पात्र आहे. ही अशी माहिती या ठिकाणी तुम्ही बँकेतून जर मिळवली असेल तर तो फौजदारी गुन्हा या ठिकाणी होतोय आणि तो जरूर आम्ही या ठिकाणी दाखल करणार. आणि बँकेची चुकीची असलेली माहिती या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही जर दिलेली आहे तर बँकेच्या अब्रू नुकसानीचा 100 कोटी रुपयाचा दावा या ठिकाणी करणार. बँक त्याच्यात मागे पुढे पाहणार नाही आणि त्या ठिकाणी जे काही असेल ती बँक लिगली कायदेशीर सल्ला या ठिकाणी घेत असताना बाकीच्या त्या गोष्टी जरूर काही ते त्या ठिकाणी बोललेल्या आहेत. मी काही त्या खोलात जात नाही. पण राजकीय गोष्टी असतील, राजकीय विचार असतील, माझ्याशी काही मतभेद असतील, जर त्यांना काही दुसरी गोष्ट असेल मग ते या ठिकाणी बोलले 20 वर्ष वगैरे तर ते 20 वर्ष माझ्यापेक्षा या ठिकाणी बँकेचे उपाध्यक्ष बंटीदादा आहे
त्यांनी जर सांगितलं तर मला ते जास्त बरं वाटेल. जवळपास सगळ्या जे काही पत्रकार परिषदेमध्ये घेऊन काही लोकांनी काही बँकेच्या संदर्भामध्ये आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला होता. त्या बहुतांशी खरं तर ते प्रश्नच फार प्रासंगिक नाहीत किंवा फार प्रस्तुत नाहीत, तरीही देखील त्याच्यावर जास्त खुलासा हा आता चेअरमन साहेबांनी दिलेला आहे. आणि एखादी व्यक्ती जास्त काळ एखाद्या संस्थेच्या कार्यपदावर राहिली तर ती संस्थेला फायदेशीर ठरते की कार्य हानिकारक ठरते हे त्या व्यक्तीच्या कर्तृत्वावर अवलंबून असतं. जर कर्तृत्व चांगलं नसतं तर बँकेची प्रगती 54 कोटीवरून आज जी काय आहे ती 1516 1700 कोटीपर्यंत 1800 कोटीपर्यंत जी गेलेली आहे ती झाली नसती. आणि गेल्या ह्या सगळ्या काळामध्ये एकमतानं सगळ्या संचालक मंडळाने त्याची आतापर्यंत निवड केली. जवळपास मला वाटतं 4थं संचालक मंडळ आता हे आहे. मागच्या संचालक मंडळापासून आम्ही सोबत काम करत आहोत या मंडळामध्ये. आणि अतिशय संचालक मंडळात देखील सगळे निर्णय घेताना एक अतिशय सहकार्याचं सौहार्दाचं वातावरण, लोकशाही पूरक वातावरण हे त्या ठिकाणी असतं. कर्ज मंजूर करताना देखील कुठल्याही प्रकारचा राजकीय विचार त्या कर्ज प्रकरणाबाबत केला जात नाही. कर्जाची परतफेड करण्याची क्षमता, व्यक्तीची पत, याच गोष्टींवर किंवा त्याची काय त्याची प्रॉपर्टी वगैरे असेल त्याचं व्हॅल्युएशन, या सगळ्या गोष्टींवर निर्णय त्या ठिकाणी निकषावर निर्णय घेतला जातो. त्याच्यामुळं आणि चेअरमन देवेंद्र शेठ शाह ही स्वतः देखील त्यांचा एक मोठा व्यवसाय जवळपास बँकेच्याच म्हणजे आपण तुलना नाही करायला पाहिजे. ही संस्था आहे ते व्यक्तिगत व्यवसाय आहे, परंतु जवळपास त्याच आकाराचा त्या उलाढालीच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर त्याच आकाराचा त्याच्यावर मोठा व्यवसाय त्यांचा स्वतःचा आहे. आणि निश्चितच त्या सगळ्या आर्थिक क्षेत्राचा अभ्यास त्यांचा त्याच्यामुळे जास्त आहे. त्याचा फायदा निश्चित आतापर्यंत पतसंस्था असतील किंवा बँक असेल या सगळ्यांना झालेला आहे. ज्या पतसंस्थेचं कौतुक मागच्या पत्रकार परिषदेमध्ये केलं होतं त्याचंही चेअरमन पद त्यांनी त्या ठिकाणी भूषवलेलं होतं. आणि कुठलीही गोष्ट एखाद्या कर्तृत्ववान माणसाच्या हातात जास्त वेळ असेल तर निश्चितच त्याचा बँकेला फायदा होतो. वेळात वेळ काढून ते देखील सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घालत असतात, बारकाईनं पाहत असतात. संचालक मंडळाची तरी तशी काही मागणी नाही आहे. बाकी कोणाची मागणी असली तर त्याला 5 वर्षांनी किंवा निवडणूक लागेल त्यावेळेला त्यांनी त्याच्याबद्दलची त्याला संधी त्या ठिकाणी असते. त्या ठिकाणी एमडी यांना देखील मी सांगतो की चेअरमन व्हाईस चेअरमन यांना त्याने आम्ही या बँकेच्या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी मांडत असताना हे देखील आहे की सन्माननीयांना देखील मला आनंद आहे का या बँकेचे हे कर्जदार आहेत. परंतु ज्या काळात त्यांनी ते कर्ज घेतलं असेल आमच्या समोर देखील मी ते उदाहरण सांगितलं की ते येत देखील नाही. त्या माणसाचा सभासद पहिला केलं गेलं आणि मग त्यांना कर्ज दिलं गेलं. जी प्रोसिजर होती त्यानुसार कुठल्याही संचालकाला किंवा कुठल्याही चेअरमनला त्यांना फोन करावा लागला नाही. निदान याची तरी तुम्ही हे का की तुम्हाला कर्ज देत असताना मग तुम्ही सभासद या ठिकाणी जाणार. एखाद्या संस्थेनी आपल्याला इतक्या सहजरित्या केल्यानंतर आमच्या दृष्टीत कधीच राजकीय असे विचार नसतात की या माणसाला सभासद नाही तर वास्तविक पाहता अनेक ठिकाणी तुम्ही पाहता की माणसाला सभासद करून घेण्यासाठीच विचार जास्त करतात. पण हा कैलासवासी दत्तात्रय वळसे पाटलांचा या ठिकाणी स्थापलेली बँक आहे. या महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय उंचीवर सर्व मंत्रिपद ज्यांनी हे केली, ज्यांच्या सर्व संस्था त्या ठिकाणी आंबेगावात खूप चांगल्या पद्धतीने कार्य करत असताना त्यांच्या संस्कारांनी या ठिकाणी बँक चालत असताना मी असे अजिबात कोण या ठिकाणी बँकेला येईल आणि बँकेला अडचण करू शकतो असं कधी पाहत नाही. आणि त्याची भीती आम्हाला नाही, कारण आम्ही पारदर्शकपणे खूप चांगलं कार्य करतो. आमच्यापेक्षा कोणी चांगलं कार्य करणार असेल तर जेव्हा या ठिकाणी वेळ येते 5 वर्षाच्या निवडणुका आता जसं माझे मित्र बड्डेदादांनी सांगितलं त्यावेळेला तुम्ही सक्षम असाल तर याहीपेक्षा तुम्हाला सभासदची जबाबदारी जरूर देते. परंतु या ठिकाणी एक वेगळा अधिकार कुठल्या पद्धतीने आज अधिकार दिला की आम्हाला फुल टाईम हवा आहे, हाफ टाईम हवा आहे इथे, तर हे मला काही समजतच नाही.
फुल टाईम कुठं पाहिजे मी 27 शाखांमध्ये पाहिजे. आम्ही 27 शाखांमध्ये माझ्या व्यवसायाचा जसा एक व्यक्तिगत व्यवसाय तसा हा व्यवसाय या ठिकाणी सांभाळत असताना दिवसातून 2 ते 3 तास डे एंड डे स्टार्ट हा या ठिकाणी प्रोसिजर पाहून त्या ठिकाणी ही प्रोसिजर त्याच्यामुळे ही या ठिकाणी आलेली आहे. चेअरमनमुळे कोणाचंही काम थांबू नये अशा या ठिकाणी पद्धतीत आपण देखील या ठिकाणी अनुभवलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे वक्तव्य करत असाल. अनेक व्यक्तिगत आरोप या ठिकाणी करत असताना पराग शुगर असेल, भीमाशंकर कारखाना असेल, काल परवा मी ठीक आहे गोडगंगा अडचणी झाला, पण त्याच्या देखील या ठिकाणी जे काही शेतकरी असतील किंवा त्या ऊसतोडणी कामगार असतील त्या संस्थेने हमी दिल्यानंतर आम्ही त्या सर्वांना या ठिकाणी मग पराग मिळेल असा डायरेक्ट या ठिकाणी संबंध येत नसतानाही तरी त्यांनी माझी हे असं व्यक्तिगत जोडलं आणि ते तुमच्यावर जबाबदारी टाकली की तुम्ही माहिती आणा. कुठल्याही कर्जदाराला या ठिकाणी बँकेत येऊन बँकेच्या KYC घेऊन आणि मग त्या ठिकाणी त्याचं ते कर्ज त्याला मिळू शकतं आणि बँकेशी त्याचा व्यवहार असला तर ते या सगळ्या गोष्टी होतात. परंतु अशा पद्धतीचं बँकेची बदनामी करणं हे तुम्हाला काय करण्याचे असेल व्यक्तिगत शिकमानी करा. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. तुम्हाला राजकारणात येण्यासाठी मला माहिती आहे आम्ही गावात कोणाला जर राजकारण करायचं असेल तर देश पातळीवरनं गाव पातळीवर पण कोणी आला तर त्यांनी पहिला वळसे पाटलांच्या बरोबर असणाऱ्या संस्था आणि त्यांचे असणारे जबाबदार लोक असतील त्यांच्यावर शिंतोडे उडवले तर आपण राजकारणात खूप मोठे झालो असं जर तुमचं हे असेल तर जरूर तुम्ही शिंतोडे उडवा. आम्हाला परमेश्वराने इतर दिलेले की सकाळी उठल्यानंतर आपण समाजाच्या सेवेचं आनंद देण्याचं काय काम करू शकतो आम्ही असेच विचार करू शकणार. तुम्ही लोक तुमच्या पद्धतीने सकाळी उठल्यानंतर कुठे आपण घालण्याचा कार्यक्रम करू शकतो असा जर तुमचा विचार असेल तर तो तुमचा लखलबाट लाभो. आमच्या सगळ्या सभासदांना मला इतकं खेद वाटतो की अतिशय हीन पद्धतीने तुम्ही या ठिकाणी बोललेला आहात. या ठिकाणी सभासद तर जरूर ठेवतील परंतु या तालुक्यात कधी न त्या देखील घटना आम्ही पाहिलेल्या आहे. ज्याला काय म्हणतो की असेल त्या ठिकाणी पण आखाड आणि मांसाहार करून देण्याचा कार्यक्रम ही आळंदी पंढरपूर नाही. त्या ठिकाणी तुम्ही लोकांना जाहीरपणे सुद्धा तो कार्यक्रम तुम्ही केलेला आहे आणि तो देखील उघड्या डोळ्यांनी लोक पाहतात. राजकीय समाचार घेण्यासाठी आम्ही सर्व तुमच्या समोर उभे राहू. पण पुन्हा एकदा हेच सांगतो की बँक या ठिकाणी MD ना देखील काही गोष्टी या ठिकाणी मांडायच्या आहेत. मी माझ्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर उघडपणे आणि चोखपणे मांडलेल्या आहेत. बँकेच्या हिताच्या दृष्टीने ज्या गोष्टी तुम्हाला हव्या असतील या ठिकाणी तुम्हाला पाहिजे त्या दिवशी उपलब्ध या ठिकाणी बँकेचा चहा पिऊन या ठिकाणी तुम्हाला मिळेल. परंतु उगाच सवंग लोकप्रियतेसाठी या ठिकाणी सहकार हा उगाच बदनाम करू नये एवढं आपल्या माध्यमातून मी सांगतो. सहकार करत असताना स्वतः त्याला किती खस्ता खावा लागतात किती या ठिकाणी परिश्रम घ्यावा लागतात हे आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी माहिती आहे. सहकाराची देशातील परिस्थिती आणि प्रगतीशील संस्था याच्यातील एक सहकारी बँक असेल भीमाशंकर कारखाना असेल हा या देशाला आदर्श करत असताना या निमित्ताने इतकंच मी या ठिकाणी सांगतो. MD देखील या ठिकाणी काही आणखी सशक्त माहिती तुम्हाला देत आहे. याच्यामध्ये आर्थिक स्थिती सहकारी संस्था विशेषतः बँका ह्या काचेच्या भांड्यासारख्या असतात. त्याच्यामुळे जे काही आकडेवारी किंवा जे काही पर्सेंटेज त्या मानलं गेले चुकीच्या पद्धतीने त्याच्यामुळे बँकेची जी काही समाज माध्यमात किंवा कस्टमरमध्ये बदनामी होऊ नये म्हणून या बाबतीचा सविस्तर माहिती थोडीशी मी 2 मिनिटं देतो. त्यांनी म्हणलं की नेट मार्जिन हे 3.48 वरून 3.07 आलं तर त्यांना हे समजलं नाही की ठेवीवरचा सरासरी व्याजदर आणि कर्जावरचा व्याजदर याच्यातलं अंतर कमी केलेलं आहे. त्याच्यामुळे ठेवीदारांना जास्तीत जास्त व्याज बँकेने दिलेलं आहे आणि कर्जदारांना कमीत कमी व्याजदरांनी कर्ज उपलब्ध करून दिलंय. बँकेला जे नफ्याचं पर्सेंट आहे ते कमी केलेलं आहे. तिथे ठेवीदारांचं आणि कर्जदारांचं हित बँकेने पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर ते परत म्हणतात की बँकेचा नफा कमी झाला आहे. परत तिथे म्हणतात प्रोव्हिजन रेशो आहे 74.32 वरून 88.59 झाला. खऱ्या अर्थाने RBI म्हणते की मिनिमम 70% ही प्रोव्हिजन रेशो ठेवा. आपल्या बँकेने तो 77, 74, 88 ठेवलेला आहे. जो 70 मिनिमम ठेवायला सांगितला
त्याच्यापेक्षा जास्त प्रोव्हिजन कव्हरेज रेशो बँकेने ठेवला, म्हणजे बँकेची आर्थिक स्थिती अतिशय उत्तम आहे. भविष्यातही बँकेला आर्थिक अडचण येऊ नये हे त्याचं द्योतक आहे. कॉस्ट फार वाढते, उत्पन्न मिळत नाही. सातत्याने आपल्या बँकेचं उत्पन्न वाढतंय. आपण सातत्याने ठेवींचे व्याजदर जास्तीत जास्त दिले. कर्जाचे व्याजदराची तुलना आपण नॅशनलाइज बँकेबरोबर 8.25, 8%, 8.25%, व्हेकल लोन, गोल्ड लोन किंवा हाऊसिंग लोन हे नॅशनलाइज बँके इतके, कधी कधी नॅशनलाइज बँकेपेक्षा सुद्धा 0.25 आपली बँक कर्ज देते. त्याच्यामुळे बँकेचा नफा, चेअरमन साहेबांनी सांगितलं, फक्त बँकेचा नफा वाढवणे हा उद्देश नाही, तर ठेवीदारांना जास्त व्याज देणे आणि कर्जदारांना कमीत कमी व्याज उपलब्ध करून देण्याची बँकेने दक्षता घेतली आहे. खर्चावर नियंत्रण नाही. रिझर्व्ह बँक म्हणते की एकूण उत्पन्नाच्या 2% खर्च करावा. आपल्या बँकेचा उत्पन्नाचा खर्च हा 1.48 आहे. 1.48 म्हणजे अतिशय कमी आहे. खर्च कमी केला तरी तुम्ही ऑब्जेक्शन घेता, परंतु 1.48 वाटत असेल, 0.52%, 0.52 कमी झाला तर त्याचा अर्थ तो 15-20 कोटी रुपये खर्च कमी झाला असा होतो. एकूण उत्पन्न आपल्या बँकेचं किती आहे आणि त्याच्यातून 0.52 म्हणजे 0.5% खर्च कमी केला तर संचालक मंडळाने किंवा बँकेच्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी बँक अतिशय काटकसरीने चालवली हे त्याच्यातून आहे. दुसरं की मोठ्या कर्जदारांना कर्जमाफी दिली. चेअरमन साहेबांनी सांगितले की हा शासनाचा निर्णय आहे, महाराष्ट्र शासनाचा. त्याच्यापेक्षा 1 रुपया कमी घेता येत नाही, 1 रुपया जादा घेता येत नाही. आणि हे शेकडो लोकांना ज्या निकषात पात्र ठरतात त्या पात्र ठरणाऱ्या शेकडो लोकांना आपण तो फायदा दिलेला आहे. त्याच्यात छोटा कर्जदार, मोठा कर्जदार असा कुठलाही भेदभाव केलेला नाही आणि करताही येत नाही. थकबाकीचं प्रमाण वाढलं. आपल्या बँकेचा NPA 0% झाला, म्हणजे चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्रात अतिशय बोटावर मोजण्या इतके किंवा भारतात कमी बँका आहे की ज्यांचा 0% NPA आहे आणि आपण ते साध्य केलं. चेअरमन साहेबांनी सांगितलं की पूर्ण भारतात आपण 1500 सहकारी बँकांमध्ये 37 नंबरला आलेलो आहे, म्हणजे आपली बँक अतिशय उत्तम आहे. असं असतानाही बँकेची बदनामी झाली तर ठेवीदार कर्जदारावर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून ही खऱ्या अर्थाने तळतळीने भाषा वापरण्याचं चेअरमन साहेब किंवा व्हाईस चेअरमन साहेब मानतात. त्याच्यानंतर तिथे त्यांनी म्हणलं असुरक्षित कर्ज 6.5 कोटी कर्ज वर्षाला तिथे वाढले. तुम्ही 30 कोटी सांगितलं. त्याच्यामुळं कर्जदारांना, सभासदांना वाटू शकतं का चुकीचं कर्ज वाटप केलेलं आहे. आणि 0.04 म्हणजे 45 कोटीच्या 0.04 म्हणजे 1% नाही, म्हणजे 0% थकबाकी आहे. जर चुकीचं कर्ज वाटलं असतं आणि ते एका ठिकाणी वाटलेलं नाही. RBI म्हणते की गरिबांना कर्ज द्या, सर्वात छोट्या कर्जदारांना द्या. आणि तिथे परत त्यांनी म्हणलं आहे की साहेब रेशो त्यांनी ते जादा आहे की RBIने जे रेशो दिलेली आहे की प्रायोरिटी सेक्टर असेल, गरीब विकर सेक्टर असेल, त्याचे तुम्ही आकडे चुकीचे सांगितलेले लोकांना, तर तिथं ते जादा वाढलं. RBIने तिथं दिलंय की ज्याचं आर्थिक उत्पन्न कमी आहे त्याला कर्ज किती टक्के द्यायचं आहे ते आपण त्याचं पालन करतो. ते पालन केलेला जर सभासदांपुढे चुकीची माहिती जाऊन बँकेची आर्थिक स्थिती चुकीची आहे ही माहिती बाहेर जाऊ नये. किंबहुना त्याच्यामुळे ठेवीदार आणि कर्जदार आणि सभासदांच्या मनात बँकेबद्दलची आत्मविश्वास कमी होऊ नये म्हणून खऱ्या अर्थाने मी ही आर्थिक आकडेवारी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी अभ्यास करूनच ते बोलणं उचित आहे कोणीही सभासदांनी, अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. 496 कर्जदार हे आज या मागे देखील होते, त्यांची कर्ज फेडली, ते पुढच्या टप्प्यात गेले. या 496 कर्जदारांना उद्योगधंद्यासाठी एकंदर आम्ही 65 कोटी 15 लाख रुपये एवढे दिलेले आहेत. आणि या उद्योगधंद्याच्या माध्यमातून जी शासनाची योजना आहे त्याला व्याज माफ विरहित आणि त्यांनी दर महिन्याला त्याच्या व्यवसायातून उत्पन्न झालेलं परतफेड करायची असते. आणि मला मोठा अभिमान वाटतो का याच्यातील एकही कर्जदार हा डिफॉल्ट नाही. आणि ही योजनाच मुळात अनेक सभासदांना किंवा उद्योजकांना माहीत नसताना आम्ही त्या ठिकाणी एक प्रेरित करत असतो की तुम्ही या ठिकाणी या पद्धतीने तुम्ही हे करा. आणि म्हणून आज इथे रोजगार निर्मिती या ठिकाणी झालेली. त्याच माध्यमातून नव्याने आम्ही आता पुन्हा महात्मा फुले आणि मौलाना आझाद
या दोन्ही ठिकाणी देखील बँकेने रजिस्ट्रेशनसाठी केलेलं आहे. म्हणजे समाजातील सर्व स्तरांना MSME हा एक वेगळा म्हणजे महाराष्ट्र स्मॉल लघु उद्योगांना MSMEच्या माध्यमातून देखील आम्ही या ठिकाणी उद्योग आणि रोजगारांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी बँकेचं एक योजना आहे. त्याच्यातून देखील 25 कोटी रुपयापर्यंतचे अनेक कर्जदार या ठिकाणी आहेत. अण्णासाहेब महामंडळातून मी तुम्हाला 5 ते 10 कोटी रुपये 10 लाख रुपयापर्यंत सांगितलं. आता ती योजना जी आहे ती शासनाने 2 भागीदार एकत्रित येऊन 25 लाख रुपयापर्यंत या ठिकाणी एकंदर केली आणि ती अण्णासाहेब MSMEच्या माध्यमातून आम्ही 162 उद्योजक त्या 27 शाखात लिहिलेले आहेत आणि त्यांना व्यवसायासाठी 129 लाख रुपये इतकी मोठी या ठिकाणी गेलेली आहे. राज्यात आम्हाला जिल्ह्यामध्ये अण्णासाहेब महामंडळाच्या माध्यमातून क्रमांक 1चं पारितोषिक या ठिकाणी आम्हाला मिळालं आहे की जिल्ह्यामध्ये आम्ही सगळ्यात आधी चांगल्या पद्धतीने या अण्णासाहेब महामंडळातून उद्योजकांना लघु उद्योजकांना रोजगार निर्मितीतून हे करून दिलेले आहे. त्याचप्रमाणे विमा व्यवसायाच्या माध्यमातून 28,187 खातेदार हे कर्मचारी त्याला जर काही कमी जास्त झालं तर त्याचा टर्म इन्शुरन्स जो आहे तो 28,000 खातेदारांना या ठिकाणी ते कव्हर आहे. बँक हे या ठिकाणी उतरवते आणि याच पद्धतीने काम केल्यामुळं रिझर्व्ह बँक त्यांच्या याच्यामध्ये FSWM फायनान्शियल वेल्थ मॅनेजमेंट बँक या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निकषात अतिउत्कृष्ट बँक ज्याला मराठीत म्हणतो त्याच्यात आमचा समाविष्ट आहे. हे देखील आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सभासदांनी जे विश्वास या ठिकाणी आम्हाला सलग वळवून बँकेवर टाकल्यामुळं तेवढं आपण करू शकलेलो आहोत. त्याचप्रमाणे अनेक नव्या गोष्टी ज्या आहेत ही शरद बँक नेहमी आत्मसात करत असते. एवढं या निमित्ताने आपल्याला सांगतो. आणखी पुढचे तुमचे काही प्रश्न असेल तर. अण्णासाहेब महामंडळातून कर्ज वाटप झालेलं आहे त्याची परतफेड आतापर्यंत किती झालेली आहे आणि कशी आहे? नाही, मी तेच सांगतो की मी आधी देखील खुलासा केला की अण्णासाहेब महामंडळातून त्याचा दर महिन्याला जर हप्ता गेला नाही तर त्याला व्याजाची माफी मिळू शकत नाही. त्यामुळं या सर्व कर्जदारांचं मी असे आभार मानतो की त्यांनी त्यांचा मासिक हप्ता कायम ठेवल्यामुळं या कर्जात तर आमचं डिफॉल्ट 0.1% देखील नाही आणि एकंदर जे स्मॉल कर्ज आहे त्याच्यात MD खुलासा करून सांगितलेला आहे की 0.4 इतकंच फक्त त्या याचं थकबाकीदार आहे. तो म्हणजे पूर्णपणे NPA झाला असंही त्याला म्हणता येणार नाही. 1 महिन्याचा जर झाला तर तो 2 महिन्याचा 3 महिने झाला तर थकबाकीदार आहे. 3 महिन्यानंतर जरी ते पैसे देत नसला तर ते NPA मध्ये मी थकबाकीचं प्रमाण सांगितलेलं आहे, NPAचं नाही. तर NPA तर म्हणजे तो अजून गेलेलाच नाही. कारण आपल्याकडे पत्र आपण सगळे शेतकरी आणि ग्रामीण भागात असल्यामुळे शेती रोजगार त्याच्यावर या ठिकाणी त्याचे आर्थिक व्यवहार चालू असतात असलेल्या व्यवसाय आणि व्यापाराचे. हा व्यवसाय अधिक पटीने आम्ही या ठिकाणी वाढवणार आहोत. परंतु मी मगाही म्हटलं की या तालुक्यात कोणालाही या ठिकाणी स्वतःला जर समजून घ्यायचं असेल आणि स्वतःचं कार्यकर्तृत्व काही नसेल तर सगळ्यात आधी ज्या राज्यात आपल्या सगळ्याला अभिमान वाटणारा नेता नेतृत्व आहे की जिथे राज्यातील अनेक विरोधक देखील आजपर्यंत कुठलाही असा शब्द काढलेला नाही. मग तुम्ही त्यांच्या आळंवडणातून तुम्हाला स्वतःला प्रसिद्धीसाठी जर हे काही केलं असेल ती या ठिकाणी असणाऱ्या संस्थांवर बदनामी केली, एक बेछुराट आणखी काहीतरी मी सामाजिक कार्य करत आहे असा आरोप केला तर मला प्रसिद्धी मिळेल आणि खूप मोठा राजकीय गोष्ट करेल. तर जरूर समाज तुम्हाला खूप चांगला आशीर्वाद देईल. आम्हाला 30, 35, 40 वर्ष या ठिकाणी
अहोरात्र या समाजामध्ये आहोत. त्या ठिकाणी समाजाचं संश्लेषण अशा पद्धतीने जर कोणी समजून एखादा वरून उतरून जर कुठला मोठा राजकीय नेता बनत असेल तर असणाऱ्या याच्यावरच्या लवकरच आपल्या 9 दिवसाच्या सर्व देवी माता त्यांना जरूर आशीर्वाद देतील. मध्ये देखील त्यांना त्याची चाहूल लागलेली असल्यामुळं त्यांचा मागं पुढे पाय झाला असेल तर त्यांनी जरूर ती मेहनत घ्यावी. एवढंच माझं त्यांना शुभेच्छा. कायदेशीर कारवाई करणार आहे का आपण संस्था वगैरे? संस्थेची मला आजची पत्रकार परिषद जी आहे ही माझ्यावर व्यक्तिशः काय तुम्हाला टीका करायची आहे, माझ्या इतर गोष्टींबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे, मी तुम्हाला परत त्या माध्यमातून सांगतो की त्या ठिकाणी मी आणि तुम्ही मोकळे आहोत. पण सर्वसामान्य माणसांना घेऊन ही संस्था या ठिकाणी इतक्यापर्यंत पुढे आलेली आहे. त्यामुळे या संस्थेची कुठल्याही प्रकारे चुकीची बदनामी आम्ही या ठिकाणी संस्थेच्या पदावर देणार नाही. संस्थेची असलेली नुकसान जी आहे ही 100 कोटीपेक्षा जास्त आहे. परंतु तुमच्यावर 100 कोटी रुपयाचा दावा या ठिकाणी शरद सहकारी बँक ही कायदेशीर ठोकणा आहे आणि फौजदारी गुन्हा मी या ठिकाणी म्हटलेला आहो की अहवालापेक्षा बाकीच्या गोष्टी या ठिकाणी बँकेवर तुम्ही बोललेला आहात त्याला तुम्ही फौजदारी गुन्ह्याला या ठिकाणी घ्या. त्यामुळे या दोन्ही गोष्टी ज्या आहेत शरद सहकारी बँक लवकरच त्या ठिकाणी कायदेशीर सल्ला घेऊन पुढे येणार. धन दांडगे याचा अर्थ त्यांच्याकडे काय आहे मला माहित नाही. पण बँकेच्या अनेक तुमच्या सारख्या चिंतकांना माहिती आहे की बँकेला त्या कर्ज वसूल होत नसेल तर वृत्तपत्राच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही जाहिरात देत असतो. त्यामुळं ती जाहिरात धनदांडगा असेल काही असेल तर ती काही अशी कोणी लपू शकत नाही.